स्वागत आहे छोट्याशा व्हिडिओमध्ये। आता आपण आहे मुंबईमधील वसईच्या किल्ल्यावरती आणि आपल्या मागच्या बाजूला वसईची खाडी आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण हा जो प्रदेश आहे वसईच्या खाडीवरती निरीक्षण ठेवण्यासाठी या वसईच्या किल्ल्याची निर्मिती केली होती 1414 मध्ये। आणि त्याच्यानंतर गुजरातचा राजा होता, त्यांनी हा किल्ला पुन्हा एकदा जिंकून घेतला 1515 च्या आसपास। आणि मराठ्यांनी या किल्ल्यावरती 1700च्या काळामध्ये आक्रमण करून जे चिमाजी आप्पा आहेत त्यांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला होता। आता आपण इथे आहे एका बुरुजावरती जे दरवाजाच्या शेजारीच आहे आणि दरवाजाचं पूर्ण जे बांधकाम आहे हे गोमुख रचनेतलं आहे आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे म्हणजे पहिला दरवाजा हा गोमुख रचनेतला आहे आणि दुसरा दरवाजा हा नंतरच्या काळातला। म्हणजे असं समजतं की जो पहिला दरवाजा आहे तो अगोदर बांधला गेला गुजरातच्या ह्याच्यामध्ये आणि दुसरा दरवाजा आहे तो बांधला गेला चिमाजी आप्पा म्हणजे मराठ्यांच्या काळामध्ये 1700च्या ह्याच्यामध्ये। आणि आपण ज्या बुरुजावर आता त्या बुरुजाची भाग चांगला व्हिडिओ तर त्याच्यामध्ये हा जो मागच्या बाजूला तुम्हाला दिसतोय हा जो भाग आहे पूर्ण ही तोफ लावण्याची जागा आहे। आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर इथे बघा हा अँगल इकडे आहे पूर्ण म्हणजे इथून त्या पुढच्या बोटपर्यंत आणि इकडच्या बाजूला पूर्ण किल्ल्याच्या डाव्या बाजूला जेवढा पण प्रदेश आहे तो पूर्ण तोफेच्या पल्ल्यामध्ये बसतो। अशा प्रकारचा हा रचना इकडून बाहेर केलेली असते बहिर्वक्र प्रकारामध्ये। ह्याला बोलतात झरोके। हा आहे जांग्या म्हणजे काय तर याच्यामधून तुम्ही बघा बारीक निमवती जागा असते पुढे जेणेकरून बाणांचा मारा किंवा बंदुकींचा मारा स्पेशली 1800च्या काळामध्ये बंदुकींचा मारा सगळ्यात जास्त झाला होता, त्याच्यामुळे बंदुकींचा वापर सगळ्यात जास्त झाला होता, त्याच्यामुळे ह्या बंदुकीच्या माऱ्यासाठीच हे केलेलं असणार आहे। आणि इथे तुम्ही पुन्हा एकदा झरोके बघताय आणि इकडे तुम्हाला निरीक्षण करण्यासाठी जी जागा आहे ती तुम्हाला पुढे बघायला मिळते। हा पुढची जी पूर्ण दिसते वसईची खाडी आहे सगळी ही। या वसईच्या खाडीमधून आपण जेट्टीन इथेपर्यंत आलेलो आहे आणि आज आपल्यासोबत आहेत चिंटू उर्फ चिंतन आणि संचित। ज्यांना किल्ल्याचं काही माहीत नाही आहे ते म्हणतात किल्ला संपला इथेच। अशा प्रकारे